नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण इरा सेशन 6 पाहणार आहोत. तर यामध्ये आपण टायपिंग प्रॅक्टिस, सेल्फ पाथ लर्निंग, गायडेड युअर सेल्फ पण नॉलेज चेक, सेशन कंप्लीशन टेस्ट पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. इरा सेशन 6. तर बघा, या ठिकाणी आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. या ठिकाणी काही टाईप केलं तरी चालते. त्यानंतर सेव्ह बटनाला क्लिक करा, ओके बटनाला क्लिक करा. त्यानंतर यस आय एमला क्लिक करून एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म बटनाला क्लिक करा आणि ओके बटनाला क्लिक करा. तर पुढचा टॉपिक आहे आपला सेल्फ पाथ लर्निंग. तर आपण सेल्फ पाथ लर्निंग सुरू करूया. यामध्ये 10 क्वेश्चन असतात. या ठिकाणी आपल्याला प्रोसीड बटनाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी नेक्स्ट बटनाला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी स्टार्टला क्लिक करा. क्वेश्चन, कीबोर्ड किंवा माऊस यांच्या विना कम्प्युटर चालू शकतो परंतु ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय नाही. तर याचं उत्तर बरोबर आहे. सबमिट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट, पुढील प्रश्न आहे आपला, ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशात सहाय्य करते. तर याचं उत्तर आहे अगदी सोप्या प्रक्रिया साध्य करण्यासाठी हजारो निम्नस्तरीय ऑपरेशन करते. सबमिट. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपला, पुढीलपैकी कोणते विविध ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरणं आहेत. तर याचं उत्तर आहे लिनिक्स आणि सबमिट बटनावर क्लिक करूया. नेक्स्ट, त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपला, पुढीलपैकी काय ऑपरेटिंग सिस्टीमचे फंक्शनचे भाग आहे. तर याचं उत्तर आहे वापरकर्ता आणि सिस्टीम यांच्यातील संवाद साधून देण्यात एक भाषांतर करायचं म्हणून मदत करणे. सबमिट. त्यानंतर नेक्स्ट, पुढील क्वेश्चन आहे आपला, मानवी इनपुट भाषा समजण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी कम्प्युटर काय करतो. तर याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्याच्या इनपुट मशीन लँग्वेजमध्ये बदलून घेते. सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट, ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रमुख कार्यांपैकी एक म्हणजे प्रोसेस व्यवस्थापन. प्रोसेस व्यवस्थापनाच्या अंतर्गत OSचे कार्य करते. त्याचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विधानामध्ये आहे. याचं उत्तर आहे प्रत्येक प्रोसेसर कोणतेही हँगिंग किंवा जॅमिंग न होता याचे योग्य व्यवस्थापन करणे. आणि सबमिट. पुढील क्वेश्चन आहे आपला, पॅरिफेरल डिव्हाइस व्याख्येनुसार तो कम्प्युटरचा अत्यावश्यक भाग असणारा कीबोर्ड किंवा प्रिंटर यांच्यासारखा कम्प्युटर डिव्हाइस असतो. अशा डिव्हाइसचे व्यवस्थापनाची काळजी OS घेतली जाते आणि त्या प्रोसेसला डॅश असे म्हणतात. तर त्या प्रोसेसला पॅरिफेरल मॅनेजमेंट असे म्हणतात. आणि सबमिट बटनाला क्लिक करूया. नेक्स्ट, फाईल कोणत्या स्थानामध्ये डॅश रूपांतर स्टोअर करायची हे ऑपरेटिंग सिस्टीम ठरवते. तर याचं उत्तर आहे मेमरी. सबमिट बटनाला क्लिक करा. नेक्स्ट, पुढील आपला क्वेश्चन आहे, कम्प्युटर चालण्यासाठी पुढीलपैकी काय अत्यावश्यक असते. तर याचं उत्तर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. आणि पुढे एक छोटासा व्हिडिओ आहे, आपल्याला तो पाहायचा आहे. आपली ही असाइनमेंट पूर्ण झाली आहे. या असाइनमेंटमध्ये तुम्ही या गोष्टी शिकलात. ऑपरेटिंग सिस्टीम काय असते आणि ऑपरेटिंग सिस्टीमची फंक्शन्स. अशा पद्धतीने आपल्याला यस बटनाला क्लिक करा. गो टू होम. आपले 10 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड युअर सेल्फला क्लिक करायचे आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. नेक्स्ट, पहिला क्वेश्चन आहे, आपल्या सिस्टीमला डेस्कटॉप रिफ्रेश करण्यासाठी माऊसचे उजवे बटन क्लिक करून शॉर्टकट ड्रॉपडाऊन मेनू किंवा संदर्भ मेनू वापरा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. या ठिकाणी राईट क्लिक करा, रिफ्रेश करा आणि सबमिट बटनाला क्लिक करा. ओके. त्यानंतर पुढील आपला क्वेश्चन आहे, नोटपॅड प्रोग्राम उघडा. फाईल पेज सेटअप वापरून पेजची साईज आपल्याला A4 बदला आणि लँडस्केप म्हणून सेट करा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. त्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी नोटपॅड प्रोग्राम सर्च करायचा आहे. बघा, नोटपॅड प्रोग्राम आपण चालू करतो. या ठिकाणी आपल्याला फाईलमध्ये पेज सेटअपमध्ये आपल्याला या ठिकाणी A4ला क्लिक करायचे आहे. लँडस्केप करा, ओके बटनाला क्लिक करा आणि या ठिकाणी सबमिट बटनाला क्लिक करा. ओके. पुढील क्वेश्चन आहे आपला, नोटपॅड प्रोग्राम उघडा. नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड टाईप करा. फॉर्मॅट
फॉन्टचा वापरून आपल्याला फॉन्ट एरियल, स्टाईल, बोल्ड, इटॅलिक आणि साईज 20 म्हणून सेट करायची आहे. तर या ठिकाणी स्टार्ट एक्झामला क्लिक करा. या ठिकाणी पुन्हा आपण नोटपॅड चालू करूया. नोटपॅड चालू झाल्यानंतर आपल्याला नेचर ऑफ द अवर्स फ्रेंड्स हे आपल्याला टाईप करायचे आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्मॅट टॅबमध्ये या ठिकाणी फॉन्टला जाऊन आपल्याला एरियल फॉन्ट घ्यायचा आहे, बोल्ड अँड इटॅलिक आणि त्याची साईज 20 ठेवायची आहे. ओके बटनाला क्लिक करा आणि सबमिट बटनाला क्लिक करा. त्यानंतर आपला पुढील क्वेश्चन आहे, नोटपॅड प्रोग्राम उघडा, एडिट टॅबमधून पेजमध्ये टाईम आणि तारीख जोडा. तर स्टार्ट एक्झामला क्लिक करा या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला सर्च प्रोग्राममध्ये नोटपॅड टाईप करायचे आहे. नोटपॅड ओपन करून आपल्याला या ठिकाणी एडिट पर्यायामध्ये सगळ्यात शेवटी टाईम अँड डेटला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनाला क्लिक करा. ओके. त्यानंतर आपला पुढील क्वेश्चन आहे, माऊसचे राईट बटन क्लिक करून शॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉननुसार लावा. तर स्टार्ट बटनाला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी राईट बटनाला क्लिक करायचं आहे. शॉर्ट बाय ऑप्शन आपल्याला हे कशानुसार, नावानुसार, आणि या ठिकाणी सबमिट बटनाला क्लिक करा. ओके. पुढील क्वेश्चन आहे आपला, माऊसचे राईट बटन क्लिक करा, व्ह्यू निवडा आणि ॲटो अरेंज आयकॉन पर्याय अनेबल करा. तर या ठिकाणी आपल्याला राईट बटनला क्लिक करायचे आहे. व्ह्यू पर्यायामध्ये या ठिकाणी ॲरो अरेंज आयकॉनला क्लिक करा आणि सबमिट बटनाला क्लिक करा. ओके. आपला पुढील क्वेश्चन आहे, माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनचा साईज लहान करा. तर स्टार्ट एक्झामला क्लिक करा. त्यानंतर पुढे माऊसचे राईट क्लिकमधून व्ह्यू बटनाला क्लिक करायचे आहे आणि स्मॉल आयकॉनला क्लिक करा आणि सबमिट बटनाला क्लिक करा. ओके. आपला पुढील क्वेश्चन आहे, नोटपॅड प्रोग्राम उघडा, फाईल टॅब वापरून आपले नाव डॉक्युमेंट्स नोटपॅडमध्ये नावाने सेव्ह करायचे आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. त्यानंतर ह्या ठिकाणी नोटपॅड प्रोग्राम आपल्याला सर्च करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला फाईल टॅबचा वापर करून ह्या ठिकाणी सेव्हला क्लिक करा आणि यामध्ये डॉक्युमेंटमध्ये आपल्याला नोटपॅड हे टाईप करा, सेव्ह करा आणि सबमिट बटनाला क्लिक करा. त्यानंतर आपला पुढील क्वेश्चन आहे, नोटपॅड ओपन करा, तुमचे नाव, पत्ता आणि रक्तगट टाईप करा. नंतर फाईल टॅबवर जा आणि तुमच्या कम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनावर क्लिक करा. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला पुन्हा नोटपॅड प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे. नोटपॅड प्रोग्राम ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण नाव टाईप करा, त्यानंतर ॲड्रेस, त्यानंतर रक्तगट हे टाईप करा. त्यानंतर सेव्ह बटनाला क्लिक करून तुम्ही सेव्ह करू शकता. ह्या फाईलला तुम्ही काही पण नाव देऊ शकता आणि सेव्ह बटनाला क्लिक करा. या ठिकाणी सबमिट म्हणा, ओके करा. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आपला, नोटपॅड प्रोग्राम उघडा, पेज सेटअप वापरून डावे मार्जिन 50 मिमी आणि टॉप मार्जिन 45 मिमी बदला. स्टार्ट एक्झामला क्लिक करा. त्यानंतर आपल्याला नोटपॅड प्रोग्राम चालू करायचा आहे. नोटपॅड प्रोग्राम उघडा. त्यामध्ये आपल्याला फाईलमध्ये पेज सेटअपमध्ये जा. या ठिकाणी बघा 50 लेफ्ट मार्जिन आणि या ठिकाणी टॉप मार्जिन 45 आहे. ओके बटनाला क्लिक करूया आणि सबमिट बटनाला क्लिक करा. अशा पद्धतीने आपले 10 क्वेश्चन झालेले आहेत. यस आय एमला क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाईप करा. त्यानंतर सबमिट कन्फर्म बटनाला क्लिक करा. ओके. नॉलेज चेक आपल्याला नॉलेज चेक सोडवायचे आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करतो. ते बघा नेक्स्ट बटनाला क्लिक करा. आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरून आपले मासिक डिजिटल पॅक रिचार्ज करीत आहात. आपण भीम ॲपला आपला UPI ट्रान्झॅक्शन मोड म्हणून निवडता आणि म्हणूनच आपल्या वेबसाईटवरून देयक विनंती प्राप्त झाली आहे. आपण पेमेंट पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय निवडा. या ठिकाणी आपल्या पिक्चरला क्लिक करा. तर याचं उत्तर आहे ए. सबमिट. त्यानंतर पुढील
प्रश्न, आपला प्रवास करीत आहात आणि आता आपल्या पैशाची आवश्यकता आहे. कोणत्या पर्यायातून आपण आपल्या मित्राला पैशासाठी विचारू शकता? या पिक्चरला क्लिक करा. याचं पण उत्तर हे आहे. सबमिट बटनाला क्लिक करा. पुढील प्रश्न, आपल्याला आपल्या मित्रांकडे पैसे पाठवायचे आहे आणि आपल्याकडे त्याचा नंबर फक्त आपल्याकडेच आहे. त्याला पैसे देण्याकरता तुम्ही कोणता पर्याय निवडला पाहिजे? आपण पिक्चरला क्लिक करूया. याचं उत्तर आहे बी, कॉन्टॅक्ट्स. त्यानंतर आपला पुढील क्वेश्चन आहे, दिलेली इमेज पहा आणि योग्य उत्तर निवडा. आपण आपल्या बँक खात्यातील शिल्लक तपासू इच्छित आहात. आपण ज्या प्रकारे हे तपासू शकता त्या सर्व मार्गांना ओळखा. तर या ठिकाणी मी पिक्चरला क्लिक करतो. या ठिकाणी ए आणि सी हे उत्तर बरोबर आहे. सेव्ह करा. आपण जवळच्या दुकानातून पेन खरेदी केली आहे. दुकानदार QR कोड डिस्प्ले स्टँडकडे निर्देश करते आणि आपल्याला पैसे देण्यास सांगतो. भीमचा कोणता पर्याय वापरून तुम्ही दुकानदाराला पैसे भरता येऊ शकता? तर ह्या ठिकाणी आपण या पिक्चरला क्लिक करू. या ठिकाणी स्कॅन ऑप्शन आहे. त्या डी उत्तर बरोबर आहे आपलं. सबमिट बटनावर क्लिक करा. खालीलपैकी कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला नोटपॅड सापडेल? तर बघा, याचं उत्तर आहे बी, विंडोज ॲक्सेसरीजमध्ये. सबमिट बटनाला क्लिक करूया. कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते? तर बघा, सी, या फॉर्मॅट टॅबमध्ये फॉन्ट कमांड असते. सबमिट बटनाला क्लिक करूया. येथे दाखवलेल्या आयकॉन बघा. त्या कृतीसाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की आहे? हे सेव्ह, Ctrl+S. सबमिट. खालीलपैकी कोणता पर्याय नोटपॅड डॉक्युमेंटमध्ये प्रिंट करत असताना प्रिंट विंडोजमध्ये बदलता येणार नाही? तर याचं उत्तर आहे पेज साईज. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोअर ओपन केले जाऊ शकत नाही? तर याचं उत्तर बघा, सी आहे, कंट्रोल पॅनल. सबमिट बटनाला क्लिक करा. SIMला क्लिक करा. अशा पद्धतीने आपले 10 क्वेश्चन कंप्लीट झालेले आहे. एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म बटनाला क्लिक करा. ओके. त्यानंतर आपला पुढचा सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे. बघा, स्टार्ट एक्झामला क्लिक करूया. नेक्स्ट पहिला क्वेश्चन आहे आपला, इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही चित्रपट पाहू शकता, गाणी ऐकू शकता आणि कम्प्युटरवर ऑनलाईन गेम खेळू शकता. बरोबर आहे. सबमिट बटनाला क्लिक करा. इंटरनेटचा वापर करून तुम्ही शैक्षणिक माहिती ऑनलाईन शोधू शकत नाही. चूक. तुम्ही उत्पादने ऑनलाईन खरेदी करू शकत नाही. चूक. शेवटचा प्रश्न, इंटरनेटचा वापर करून तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकत नाही. चूक. सबमिट. अशा पद्धतीने आपला 6 नंबरचा इरा पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे इरा सेशन 6 आपलं कंप्लीट झालेलं आहे. पुढील भागामध्ये आपण इरा सेशन 7 पाहणार आहोत.